बरं, नीटनेटक्या घरात आणि पसारा असलेल्या घरात तुम्हाला वाटतो तसा फरक नाही आहे. आळशीपणामुळे तुमचं घरात पसारा आहे असं तर मुळीच नाही आहे. फरक असतो तो या 4 माइंडसेट्सचा. नमस्कार, मी श्वेता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच्यासाठी खूप थँक्यू. फर्स्ट माइंडसेट आहे हाय स्टँडर्ड्स. तुम्हाला असं वाटतं की जेव्हा पण तुम्ही घर आवराल तेव्हा ते घर एकदम परफेक्ट दिसायला पाहिजे, अगदी मॅगझिनमध्ये दिसतं तसं, आणि त्यासाठी तुम्ही तुमची सगळी एनर्जी, तुमचं सगळं टाईम लावता. पण फायनल रिझल्ट जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ते तुमच्या हाय स्टँडर्ड्सच्या प्रमाणात नसतं. तेव्हा तुम्हाला कुठेतरी फेल झाल्यासारखं वाटतं. मग असं वाटतं की यार, साफसफाई करून पण पसाराच असल्यासारखा वाटतोय, तर मग कशाला करायचं. आणि मग तुम्ही ती कामं पुढे ढकलायला लागतात आणि मग पसारांचा ढीग वाढत जातो. कधी कधी तर तुम्ही यात तुमच्या नवऱ्याला, मुलांना, इतर फॅमिली मेंबर्सला पण इन्व्हॉल्व करून घेता. अशाने काय होतं, त्यांनी जे काही कामं केली आणि ती तुमच्या हाय स्टँडर्ड्स प्रमाणे नसतील ना, मग तुम्ही त्यांच्यावर चिडचिड करता आणि परत ती कामं करायला घेता. आणि हे सगळं खूप टाइम कन्झ्युमिंग आणि एनर्जी कन्झ्युमिंग होऊन जातं. मग याचं सोल्युशन काय? याचं सोल्युशन असं की तुमचे हाय स्टँडर्ड्स तुम्ही आता अचिवेबल स्टँडर्ड्स करा. कमीत कमी पण इम्पॅक्टफुल कामं करायची. कमीत कमी काय केल्याने तुमचं घर नीटनेटकं दिसेल अशी कामं निवडायची आणि ती कन्सिस्टंटली रोज करायची. याला बेअर मिनिमम कामं आपण असं म्हणू शकतो, जी तुम्ही केलीच पाहिजे रोजच्या रोज. माझी अशी 4 बेअर मिनिमम कामं आहेत. सकाळी उठल्यावर बेड क्लीन करायचं, माझ्या क्लिनिंग शेड्यूलमधले कामं कंप्लीट करायची, सुकलेले कपडे घडी घालून जागेवर ठेवायचे आणि रात्री झोपायच्या आधी फक्त 5 ते 10 मिनिटं दिसून येणारा पसारा आवरून टाकायचा. बेअर मिनिमम कामं जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा तुमच्यावरचा प्रेशर कमी होतं. आणि जेव्हा प्रेशर कमी होतं तेव्हा एवढंच काम आहे ना, ठीक आहे, मी करून टाकेन, अशामुळे ना थोडंसं मोटिवेटेड फील होतं आणि 2-3 कामं एक्स्ट्राच होऊन जातात. बरं, बेअर मिनिमम कामं निवडताना बी रिअलिस्टिक. असे जेव्हा अचिवेबल स्टँडर्ड्स तुम्ही ठेवाल ना, तेव्हा कमी एफर्ट्समध्ये पण तुमचं घर नक्की क्लीन राहील. सेकंड माइंडसेट आहे टू मच क्लिनिंग. बहुतेक लोक जी पसाऱ्याशी स्ट्रगल करतात ना, ते कुठलंही काम थोडंफार करत नाही, केलं तर जरा एक्स्ट्राच करतात. टीव्ही युनिटवर धूळ साचली तर बरं, ती फक्त धूळ साफ करून त्यांना चालत नाही, मग तो अख्खा टीव्ही युनिट क्लीन करायला काढणार, म्हणजे जरा एक्स्ट्राच करणार. ह्याच्याने तुमचा टाइम जास्त जातं, ह्याच्याने तुमची एनर्जी जास्त जाते. केलं तर बरोबर करणार, नाही तर करणारच नाही, असा काहीतरी माइंडसेट असतो. अशाने तुम्ही छोटी कामं पण मोठी करून ठेवता आणि तेवढं मोठं काम करायला आज टाइम नाही म्हणून ते उद्यावर ढकलता. मग आता याचं सोल्युशन काय आहे? छोट्या छोट्या चंक्समध्ये कामं करायची. टीव्ही युनिट क्लीनच करायचं आहे ना, 2-3 दिवसामध्ये ते टीव्ही युनिट क्लीन करायचं. आज काय तर धूळ साफ केली, उद्या शो पीसेस, काचेची सगळी कपाटं पुसून काढली आणि परवा सगळे इलेक्ट्रॉनिक्स क्लीन केले. झालं ना. अगदी रोज 5 मिनिटं देऊन तुम्ही ही केलं ना की 3 दिवसात तुमचं टीव्ही युनिट एकदम स्वच्छ क्लीन झालं. तुम्हाला हवं तसं. म्हणजे एकाच वेळेस सगळं टाइम एनर्जी देण्याचीही गरज नाही. कमी एफर्ट्समध्ये, कमी टाइममध्ये तुम्हाला हवं तसं क्लिनिंग करता येईल. आणि हेच तर सिक्रेट आहे काम पूर्ण करायचं. सगळं काम एकदम न करता छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करून कन्सिस्टंटली त्यावर काम करायचं. कारण की लाईफमध्ये अजून भरपूर काही आहे करण्यासारखं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कमी काम केल्याने पण तुमचं घर नीटनेटकं आहे. थर्ड माइंडसेट वीकेंड क्लिनिंग. वीकडेजला कामावर जायचंय म्हणून रोजच्या रोज पसारा आवरता येत नाही. यातून वीकेंड क्लिनिंग हा कन्सेप्ट तयार झाला. वीकेंडला सुट्टीत रिलॅक्स करणं सोडून तुम्ही आठवड्याभराचा पसारा साफ करायला जाता. बाकीचे लोक रिलॅक्स करताय आणि तुम्ही घर आवरताय, याची चिडचिड तर वेगळीच असते. खरं बोलतेय ना मी? छोटी मोठी सगळीच कामं जर वीकेंडला ढकलली ना, तर हे असंच होणार. रिलॅक्स करणं तो सोडा, उलट तुम्ही जास्त थकाल. बरं, मग आता करायचं काय? याचं सोल्युशन असं ऑन द गो क्लिनिंग करायची. येता जाता हाताशी असलेला पसारा तिथल्या तिथे आवरायचा. छोट्या छोट्या गोष्टी इथे तिथे पडल्या असतील तर ते लगेच जागेवर ठेवायचे. त्याला उगाच साईडला सरकून वीकेंडला क्लीन करेन असं काही करायचं नाही. इन शॉर्ट 2 मिनिट्स रूल फॉलो करायचा. जर समोर पडलेला पसारा 2 मिनिटात तुम्ही आवरू शकता तो तिथल्या तिथे आवरून घ्यायचा. योगा केला, मॅट लगेच गुंडाळून जागेवर ठेवून टाकायची. वॉशरूममध्ये आहात तर पटकन वॉश बेसिनवर हात फिरवायचा. वीकेंडला साबण बिबण लावीन, क्लीन करीन ह्याच्या भानगडीत पडायचं नाही. झाडांना पाणी घालताय तर सुकलेली पानं लगेच काढून टाकायची. सगळ्यात महत्त्वाचं, कपडे चेंज केले की धुवायचे कपडे लगेच लॉन्ड्री बॅगमध्ये टाकायचे. म्हणजे हा जो मेन पसारा कपड्यांचा दिसतो ना, तो दिसत नाही. खरं सांगते, या ऑन द गो क्लिनिंगमुळे ना तुमच्या वीकेंडचे 50% कामं तर नक्कीच कमी होतील. असं केल्याने तुमचं घर जास्त पसरलेलंही दिसणार नाही आणि वीकेंडला ॲक्च्युली दुसऱ्यांसोबत तुम्हालाही रिलॅक्स करायला वेळ मिळेल. माइंडसेट 4 टू मच स्टफ. जर हे पहिले 3 पॉइंट्स नसतील तर नक्कीच तुमच्या घरात सामान जास्त आहे. सॉरी, कडू आहे,
पण हे खरं आहे. अतिसामानामुळे पण घरात पसारा नसूनही पसारा दिसतो. तुमच्या घरात तेवढंच सामान असावं जेवढं तुम्ही इझिली मॅनेज आणि मेंटेन करू शकता. याला क्लटर थ्रेशहोल्ड असं म्हणतात. सगळ्यांसाठी हा क्लटर थ्रेशहोल्ड वेगळा असतो. जेव्हा तुम्ही कुठली पण रूम 10 ते 15 मिनिटात आवरू शकता ना, म्हणजेच तुमचं त्या रूम मधलं सामान आटोक्यात आहे. आणि जर तसं नसेल तर समजायचं की तुमचं सामान जास्त झालेलं आहे. अशा सिच्युएशनमध्ये घरामध्ये नॉर्मल पसारा तर असतोच, पण या एक्स्ट्रा सामानाचा व्हिज्युअल क्लटर पण तयार होतो. एक्स्ट्रा फर्निचर, एक्स्ट्रा शो पीसेस, एक्स्ट्रा क्रॉकरी, एक्स्ट्रा कपडे आणि अजून भरपूर काही. मग याचं आता सोल्युशन काय? इझी, डिक्लटर करायचं. ऑक्सफर्ड लर्नर डिक्शनरीच्या शब्दात म्हणायला गेलं तर टू रिमूव्ह थिंग्स दॅट यू डू नॉट यूज सो दॅट यू हॅव मोर स्पेस अँड कॅन इझिली फाइंड थिंग्स वेन यू नीड देम. म्हणजेच नको असलेलं सामान काढायचं, मग ते आधी तुम्ही थ्रो करा, डोनेट करा किंवा त्याला रिसायकल करा, पण नको असलेलं सामान घराच्या बाहेर काढा. आता हे कमी वेळात कसं करायचं? एक रूम घ्यायची, 15 मिनिटाचा टायमर लावायचा, पटापट नको असलेलं सामान एका बास्केटमध्ये कलेक्ट करत जायचं. 15 मिनिटं संपली की लगेच ती बास्केट घ्यायची, त्या सामानाची विल्हेवाट लावायची, डोनेट करा, रिसायकल करा किंवा टाकून द्या. असं आठवड्यातून एकदा पण तुम्ही केलं ना तर हळूहळू काही महिन्यांमध्येच तुमचं घर मॅनेजेबल होईल. एका दिवसात काहीही करायची घाई नाही. छोट्या छोट्या स्टेप्समध्ये डिक्लटरिंग करा. आज बेडरूम, उद्या किचन, मग हॉल, असं करत करत पूर्ण घर तुम्ही डिक्लटर करू शकता. रिमेंबर, टेक स्मॉल स्टेप्स. बरं, घरामध्ये थोडा का होईना पसारा असणारच, कारण की तुम्ही त्या घरात राहता. सो स्वतःवर प्रेशर न घेता तुमचे हे माइंडसेट्स चेंज करा. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतकं कमी काम, एवढा कमी वेळ दिल्याने किंवा फक्त सामान कमी केल्याने पण घरातला पसारा कमी दिसायला लागतो. मग हळूहळू घर नीटनेटकं राहायला चालू होतं. नीटनेटक्या घरात मुद्दामून कोणी पसारा करायला जात नाही. हां, माझ्यासारखं तुमच्या घरातही लहान मुलं असेल तर ते करणारच. असे माइंडसेट शिफ्ट केल्याने तुमच्यावरचं प्रेशर कमी होईल. त्या क्लिनिंगच्या सायकलमध्ये तुम्ही अडकणार नाही आणि स्वतःला तुम्हाला हलकं हलकं वाटायला लागेल. आणि मग तुम्ही तुमच्या त्या कमी पसाराच्या पण नीटनेटका असलेल्या घराचा आनंद नक्कीच घेऊ शकाल. डू मेक अ पॉईंट की तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल, लाईक कराल आणि या 4 माइंडसेट्समधल्या कुठला माइंडसेट तुम्ही लगेच चालू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये.